रामकृष्ण है, आदेश गुरुजी को आदेश। काल आपण त्या सत्रामध्ये, कालच्या सत्रामध्ये आपण नाथ संप्रदाय, सिद्धी, चमत्कार, उपासना पद्धती, जारण, माहण, उच्चाटन, स्तंभनोच्चाटनादिकम जे आपण म्हणतो, मारणम मोहनम वशम स्तंभनोच्चाटनादिकम साधणार होतो। पण मला काल कनेक्टिव्हिटीचा ते कालचं सेशन मलाच डिस्टर्ब झाल्यासारखं, पुनश्च एकदा माफी मागतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी। पण म्हणून आज आपण इंडोर करायचा विचार आहे। इथे कनेक्टिव्हिटी चांगली आहे, थोडा डिस्टर्बन्स इथे पण असू शकतो, कारण काही जिथे सध्या आम्ही स्थानापन्न आहोत, थांबलेलो आहोत, तिथे अनेकोत्तम साधू आहेत आणि त्यामुळे थोडा गलबला आणि आवाज असू शकतो, करून घ्यावा ही सर्वांच्या शरणी प्रार्थना। हर्षदजी आदेश गुरुदेव दत्त, रामकृष्ण आहे। तर नाथ संप्रदाय, साधना पद्धती यावर काल आपण प्रकाश टाकला होता, पुनश्च आपण आज ते सगळं रिपीट करूया। नाथ संप्रदाय, नाथ संप्रदायाचा प्रामुख्याने संदर्भ येतो तो हठयोगा। आता या हठयोगाचा खरा अर्थ काय असेल आणि हठयोग प्रत्यक्ष रूपाने काय आहे हे आपण पाहू। सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न आणि तो संवाद रूपीच राहावा। तर हठयोग म्हणजे काय असेल, तर हट म्हणजे हट्ट, हट म्हणजे हट्ट। अभिजितजी, आदेश आणि शिवचिदंबर, हठयोगाचा प्रामुख्याने उगम हा बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरक्षनाथ महाराजांपासून झाला। हठयोग से ही राजयोग है और राजयोग बगैर हठयोग के पूर्ण नहीं होता। मध्ये पतंजली, आपण सर्वांना पतंजली हे नाव, म्हणजे ज्यांना कोणाला पतंजलीचं नाव याच्या पहिले माहीत नव्हतं, कदाचित परमवंदनीय रामदेव बाबांच्या माध्यमातून का होईना ते सर्वांना सर्वश्रुत हा अत्यंत योगाचा हा प्रत्यक्ष भगवान शिवशंकर आहे। ध्यान असेल, योग असेल, मुद्रा असेल, या सगळ्यांचा उद्गाता समाधिस्थ असणारा, एकांतात असणारा देव, देवादिदेव महादेव आपल्याला सर्वांना माहिती। पद्मासन में ध्यान लगाए मौन है, वीराने में तपता योगी कौन है, नाद न कोई तारा, डमरू कभी कबारा, मदमूंदी आंखों से सब देख रहा संसार, हर हर शिव शंभो जय जय केदार। त्यामुळे सदैव समाधीत मग्न असणाऱ्या, समाधीरत असणाऱ्या अशा भगवान शंकरापासूनच योगाची उत्पत्ती झाली। पुनश्च एकदा भगवान शंकरांपासून ती उत्पत्ती झाली असेल तरी ती सार्वभौम होती। मग ती भगवान शंकरापासून झाली, मग विष्णूंनी काय केलं हा विषयच येत नाही बरं। मी अगदी पहिल्या सत्रापासून तर आतापर्यंत सांगतो, हा विषयच येत नाही। ती भगवान शंकरांनी केली असेल, कारण भगवान विष्णू म्हणजे भगवान शंकर दिसतो ते तो रामाचा करतात, आत्मा जो शिवाचा प्रमाण। तर हठयोग ही योगकारिकतेची सर्वात मोठी शाखा। आणि पतंजली योग मार्गाला काया योग आणि असावं, पण काही हरकत नाही। विज्ञानाने धर्म मोठा होत नसतो, पण धर्माने विज्ञान नक्कीच मोठं। हे माझं वाक्य नाही, हे प्रख्यात वैज्ञानिक असलेले सायंटिस्ट आइन्स्टाईनचं वाक्य।
या हठयोगामध्ये पिंडी ते ब्रह्मा अनेकोत्तम मध्ये तो शब्द करत असतं, एक स्वतःभोवती आणि दुसरी सूर्याच्या भोवती. बरोबर. आता आपण म्हणाल की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे, तदनंतर ती सूर्याभोवती फिरते, तर मग याला कारण म्हणजे ज्याला आपण प्रॅक्टिकल फिजिक्स म्हणतो ते सांग. परत बाहेर आलेलो आहे कारण की आत कनेक्टिव्हिटी परत लूज होत होती आणि त्यामुळे थोडासा व्यत्यय येतो सांगणाऱ्याच्या मनात सुद्धा आणि ऐकणाऱ्यांमध्ये सुद्धा. आपला विषय सुरू होता पृथ्वीच्या बाबतीत. पृथ्वी दोन प्रकारच्या गती प्रस्तुत करते, एक स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा घालते आणि दोन सूर्याच्या भोवती सुद्धा प्रदक्षिणा घालते. आता वैज्ञानिकांच्या मते, विज्ञानाच्या मते जर पाहायला गेलं, प्रॅक्टिकल फिजिक्स म्हणतात त्याला, तर ही सगळी गती ब्रह्मांडामध्ये उपस्थित असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या बेसिसवर चालते. म्हणजे पृथ्वीच्या भोवती असलेलं आवरण सुद्धा, ज्याला आपण एन्व्हायरमेंट लेअर म्हणतो, ती लेअर सुद्धा कुठेतरी गुरुग्रह असतो ना, त्या गुरुच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि त्याचमुळे ॲस्ट्रॉइड्स म्हणजे मोठमोठा धूमकेतू पृथ्वीचं संरक्षण होतं. गमतीचा भाग असा आहे की विज्ञान सुद्धा हे सांगतंय बरं का, की पृथ्वीचं रक्षण हे गुरुपासून होतं. आणि नाथ संप्रदाय सुद्धा हेच सांगतो की ज्यासी श्री गुरुकृपा कळी काळाचे भय नाही. तर आमच्या पृथ्वीला सुद्धा अंतराळात संकटापासून वाचवण्यासाठी कुठेतरी गुरु ग्रह म्हणून का होईना पण आश्रित आहे, स्थित आहे, उपस्थित आहे. असो, तर पृथ्वीच्या या दोन्ही ज्या गती आहे, एक स्वतःभोवती फिरण्याची आणि दुसरी सूर्याच्या भोवती फिरण्याची, दोन प्रदक्षिण आहे. ही सगळी घटित होते, त्याला पुष्कळसे कॅल्क्युलेशन्स लागतात, समीकरण लागतात, गणित लागतं. पण जेव्हा हे प्रॅक्टिकल फिजिक्स क्वांटम मेकॅनिक्समध्ये किंवा क्वांटम ग्रॅव्हिटीमध्ये येतं, तेव्हा थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी कुठेतरी कमी पडायला लागतं. शब्द थोडे जड आहे पण समजून घ्या, याला सर्च केलं तर तुमच्या लक्षात पण येईल. कदाचित असे शब्द आपल्याला ऐकायची सवयच नाही, त्यामुळे पण कदाचित होत असेल. पण थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी कुठेतरी कमी पडते, म्हणून क्वांटम फिजिक्स नावाचा एक नवीन आविष्कार झाला. आणि त्या क्वांटम फिजिक्सच्या नुसार या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये एक ऊर्जा कार्यरत आहे. त्या ऊर्जेला त्यांनी आत्ता नाव जे दिलेलं आहे ब्लॅक एनर्जी. मग ही ब्लॅक एनर्जी कुठे असेल, तर ती ब्लॅक होलच्या पण आत असेल, ब्लॅक होलच्या पण नंतर असेल. आपल्याला दृश्य होणार म्हणजे हबल दुर्बिणीतून आपल्याला दिसणारं ब्रह्मांड आणि त्याच्याही पलीकडे असणारं ब्रह्मांड, या सर्वांमध्ये तीच ऊर्जा प्रस्थापित आहे. अगदी पृथ्वीच्या दगडांपासून, जीवांपासून, पाना फुलांपर्यंत ती एकच ऊर्जा कार्यरत आहे. बरोबर. आणि पुनश्च एकदा फिजिक्सचा एक नियम सांगितला जातो की एनर्जी म्हणजे ऊर्जा, हिला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकत नाही, तिचं रूपांतरण होत राहतं, ती एका जागी राहत नाही. मग आता आपण म्हणतो की आमच्याजवळ तर मोबाईल, त्या बॅटऱ्यांमध्ये 8 तासांसाठी का होईना, 10 तासांसाठी का होईना, परंतु आम्ही एनर्जी स्टोअर करून ठेवतो. बरोबर. पण ती तेवढ्यापुरतीच स्टोअर राहील आणि तिचा जर वापर नाही झाला तर ती एनर्जी वेस्ट जाते. आता हे सगळं सायन्स सांगण्याचं कारण एवढंच होतं की तीच ब्रह्मांडीय ऊर्जा प्रत्येक पिंडामध्ये, प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित आहे. ती कार्यरत पण आहे, परंतु तिची जाणीव करून, तिचा योग्य तो उपयोग करून जर घेतला तरच आमचं हे यंत्र ज्यासाठी बनलेलं आहे ते व्यवस्थित चालतं, सुचारू रूपेण. बरोबर.
यालाच आपण पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो बरं का. यालाच आपण पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो. विषय फार फिरून आला, पण तरी मला असं वाटतं की तो सटीक बसला असेल. सोप्या शब्दात सांगायचं तर एका झाडाच्या पानामध्ये त्याचं अन्न बनवताना प्रकाश संश्लेषण होत असताना, फोटोसिंथेसिस म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, जी प्रक्रिया घडते त्यातून मग त्या झाडाला फुलं येतात, मग त्याचं पॉलिनेशन होतं, मग त्याला फळ येतं आणि त्या फळातून बी तयार होते आणि पुनश्च त्या बीपासून परत एक झाड तयार होतं. ही सगळी प्रक्रिया जी आहे ती वेगळ्या प्रकारे, थोड्या वेगळ्या प्रकारे का होईना तुमच्यात आणि माझ्यात पण घडते. अणू आणि रेणू, न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि आता क्वांटममध्ये निघालेला बोप्रॉन, ज्याला आपण गॉड पार्टिकल म्हणतो, या सगळ्यांचा संयोग एकच गोष्ट सांगून जातो की आपल्यामध्ये जे आहे तेच सर्वत्र आहे. मग या सर्वात्मकाची चाहूल संत दर्शनाने, संत साहित्याने, महात्म्यांच्या संगतीने, सत्संगाने आपल्याला जेव्हा लाभते, तेव्हा आपण या आपल्यात असलेल्या एनर्जीची, ऊर्जेची ओळख तर झालेली आहे, परंतु तिला समजून घेण्याचं आणि तिला स्वीकार करण्याचं पाऊल जेव्हा आपण टाकतो, त्याच वेळेस आपल्याला हे कळून चुकतं की पिंडी ते ब्रह्मांडी हे सत्य. म्हणून श्रीमद भगवद्गीता असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल, विश्वात्मक होण्याची जी भावना, विश्वात्मक होण्याचा एक सत्य संकल्प जो ज्ञानेश्वरी अवतारामध्ये प्रगट केला, तर या पिंडामध्ये असलेल्या त्या ब्रह्मांडाला ओळखण्यासाठी, जाणून घेण्यासाठी काही प्रक्रिया लागतील. मग या प्रक्रिया म्हणजे काय असाव्यात? तर या प्रक्रिया म्हणजे योग पद्धती. मग योग पद्धती असल्या तर त्याला सुद्धा एक आचरण लागतं, आणि ते आचरण म्हणजे काय? त्याला एक साचा लागेल, त्याची एक व्यवस्थित शिकवणूक लागेल. आणि ती शिकवणूक काय असेल? तर तीच शिकवणूक कुठेतरी हठयोग म्हणून भगवान गुरु आदिनाथांपासून तर भगवान गुरु गोरक्षनाथांपर्यंत प्रस्तुत झाली, आणि गोरक्षनाथ महाराजांनी या हठयोगाचा पुरस्कार केला. हा हठयोग एका अजून साधनेसोबत मार्गक्रमण करतो. हा हठयोग एकटा राहून चालत नाही बरं का, तर याला एका नाम जपाची साथ लागते. हो, हे सगळं नाथ संप्रदायाच्या साधना पद्धतींमध्ये सम्मिलित आहे बरं का. मग या हठयोगाला ज्या नामाची जोड लागली ते नाम कुठलं असेल? तर ते अजपा जप आपण त्याला म्हणू. हा अजपा जप म्हणजे काय? सोहम. आता याईवर थोडा प्रकाश टाकू. आम्ही श्वासोश्वास घेतो. गंमत अशी आहे की आम्ही श्वासोश्वास घेतो हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळेच आम्ही कदाचित जिवंत आहोत हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. पण हा ऑटोनॉमस आहे बरं का. तो स्वतः निरंतर चालत राहतो, आपली इच्छा असेल आणि नसेल तरी. कालच्या सत्रात मी म्हटलं होतं की हा ऑटोनॉमस कसा आहे. जगात जरी असलो आणि जगाचा कंटाळा जरी आलेला आहे तरी हा श्वास सुरू आहे. आम्ही आनंदात असलो, आनंद विभोर असलो तरी हा श्वास सुरू आहे. आम्ही एकट्यात असलो तरी हा श्वास सुरू आहे, आणि आम्ही लोकात असलो तरी हा श्वास सुरू आहे. याचाच अर्थ काय? तर हा भाता आहे. श्वासोश्वास हा भाता आहे या शरीराला सुचारू रूपेण चालू ठेवण्यासाठी. मग अन्नाद भवती भूतानी या प्रमाणाचं काय करावं? बरोबर ना? हो, अन्न महत्त्वाचंच आहे, पण अन्न हे पूरक आहे बरं का. अन्न हे पूरक आहे. श्वासच जर सुरू नसेल तर ते अन्न ग्रहण करून करणार काय? हर्षदजींनी फार सुंदर प्रमाण दिलंय. पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविण सारा व्यर्थ भ्रम. फार सुंदर बरं का, सत्य. हरिविण सारा व्यर्थ भ्रम. पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी,
ब्रह्मांडामध्ये जो पसारा आहे तोच या देहाधिष्ठित आलेला आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी काय करावं लागेल तर हरीचं भजन करावं लागेल. त्या व्यतिरिक्त सगळा भ्रम आहे बरं का. इल्युजन आपण म्हणतो त्याला, इमिटेशन आणि इल्युजन. असो, फार सुंदर हर्षदजी, थँक्यू. तर जेव्हा आपण या श्वासोश्वासाच्या बाबतीत बोलायला सुरुवात करतो, अन्न आहे, अन्न शरीराला पूरक आहे, परंतु श्वासोश्वासच जर सुरू नसेल तर ते अन्न कामाचं आहे का? म्हणजे या संपूर्ण शरीरामध्ये जीवत्व हे या श्वासोश्वासामुळे सुरू आहे. बरं, या श्वासाची गंमत अशी आहे की एक वेगळं संगीत सदोदत सुरू असतं बरं का. आपण अनेकोत्तम संगीत ऐकतो, पुष्कळशा लोकांना संगीताची आवड पण असते. आपण कधीतरी प्रयत्न करावा, भगवंतानी दिलेलं आपल्यातलं एक संगीत, तो नाद आपण ऐकण्याचा प्रयत्न करावा, त्यात रममाण व्हावं. हे सांगण्यासाठी ज्या योग पद्धतीमध्ये सोहम साधना ही सर्वोच्च समजल्या जाते. सर्वोच्च जपाजपणे उलट प्राणाचा आजपा जप म्हणतात. सोहम तो मीच आहे. ते जे तत्व असेल, ती जी शक्ती असेल, ते जे कारण असेल, ते जे कार्य असेल, जे संपूर्ण ब्रह्मांडाला चालवतं, ते माझ्यात स्थित आहे. द कॉन्शियसनेस which drives the world and entire being is within me. असं त्याचा इंग्रजीत एक सुंदर, हे म्हणजे रामकृष्ण आजपत्व सकल संत परंपरेने दिलेला आहे. संप्रदायाच्या आधार घेऊन ग्रस्त व्हायचं मला सोहम साधने माता पार्वतींना सांगितले. या ध्यान पद्धतींचा संगम साध्य होत असेल. बसती ते शून्यम, शून्यम न बसती. गुरु गोरखनाथ महाराजांचं गोरखबाणी मधले सुंदर. सॉरी, आता येतोय. सर्वांनी सोबत राहावं, मला खरंच माफ करा, पण इलाज नाही. या सगळ्या साधनांमध्ये भक्ती, प्रेम आणि विश्वास हे तीनही अंग आवश्यक आहे. नाथ संप्रदायाच्या भक्ती, प्रेम आणि विश्वास बाबांनी आपल्या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती आणि प्रेम याचाच पुरस्कार केला. भक्ती आणि प्रेम एकत्र आलं की तिथे विश्वास स्वतःहून निर्माण होतो. तो ओढून ताणून खेचून ऍडजस्टेबल करावा लागतो. त्यामुळे नाथ संप्रदायाची साधना ही भक्ती प्रधान आहे. भक्ती हा त्यातला प्रमुख अंग आहे. म्हणून का होईना नाथ संप्रदाय हा योग मार्गाने जाणारा हट योग, म्हणजे हट्टाने करावं, पण तो हट्ट आक्रमक नसावा. तो हट्ट स्वतःच्या उत्कर्षासाठी असल्यामुळे स्वतःहूनच स्वतःशी केलेला तो हट्ट आहे. आपली हट्टाची व्याख्या काय असते? आपल्या इच्छेसाठी आपण दुसऱ्यांवर जे लादतो, विचार म्हणा, आपलं कर्तृत्व कार्य म्हणा, आपण त्याला हट्ट म्हणतो. पण गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलेला हट्ट जो आहे तो आपणच आपल्याशी करायचा आहे. कशाला? आपणच आपल्याशी केलेला हट्ट आपल्याला आपणच दिसून पडावं म्हणून. आपणच आपल्याशी केलेला हट्ट आपल्यालाच आपण दिसावा म्हणून. रूपातून स्वरूपाकडे, प्रतिबिंबात्मक ओळख सोडून बिंबात्मक सत्यतेकडे जाणे. या सगळ्या साधना पद्धतीमध्ये अतिरेक कुठे आला त्याचं आपण आता विश्लेषण करूया. नाथ योग्य होईल.
इथे सुद्धा दोन मतभेद आहे. बघा बरं का, सांभाळून घ्या. मत्स्येंद्र आणि मत्स्य इंद्र, मत्स्येंद्र आणि मत्स्य इंद्र हे दोन प्रकार पडतात. आता हा जो मत्स्येंद्र आहे हा कौलमार्गी आणि हा जो मत्स्येंद्र आहे हाच मत्स्येंद्र अनेक संतांनी नाथ संप्रदायामध्ये दादागुरु मत्स्येंद्रनाथ महाराज म्हणून पुरस्कृत केला. हा कौलमार्गी नाही. आता हे कौलमार्गी म्हणजे काय असेल तर जिथे अघोरी पद्धत आली, हटवादिता आली, हट्ट नाही बरं का, हटवादिता जिथे आली तिथे तिथे कौल मार्ग आपण म्हणू. अनेकोत्तम साहित्यामध्ये असं विदित केलं जातं की मत्स्येंद्रनाथ महाराजांनी कौल मार्गाचा पुरस्कार केला. ते स्पष्टपणे चुकीचं आहे बरं का, अतिशय चुकीची धारणा आहे. मत्स्येंद्रनाथ महाराजांनी गुरु गोरक्षनाथ महाराजांना प्रेममुद्रा दिलेली आहे. या प्रेममुद्रेचा अर्थ काय असेल तर योगाचं संपूर्ण ज्ञान, योगाचं संपूर्ण ज्ञान त्या डोळ्यांमध्ये प्रदर्शित करून ती नजर, ती दृष्टी त्यांनी गोरक्षनाथ महाराजांना दिली. त्या नजरेला, त्या कृपा कटाक्षाला गुरु गोरक्षनाथ महाराजांनी प्रेममुद्रा असं म्हटलेलं आहे. असाच उल्लेख माऊली महाविष्णूंच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल. ती प्रेममुद्रा दिली गोरक्षराया. मला तर वाटतं जे मत्स्येंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांना प्रेममुद्रा देतात ते कौल मार्गाचे हटवादी कसे असू शकतील. असो, हटवादिता येण्याचं कारणच हे झालं की नाथ संप्रदायाचा सर्वसमावेशक भाग पाहता संपूर्ण जनमानसामध्ये हा इझी रिचेबल सर्वश्रुत संप्रदाय होता. त्यामुळे इतर अनेक मार्ग, इतर अनेक उपासना पद्धती नाथ संप्रदायामध्ये सम्मिलित झाल्या, पण विलय झाला नाही. शब्दांमध्ये फरक आहे. अनेक उपासना पद्धती, अनेक विचार पद्धती नाथ संप्रदायामध्ये सम्मिलित झाल्या. विलय आणि सम्मिलन याच्यामध्ये फरक आहे. विलय म्हणजे काय, आपण एखाद्या गोष्टीमध्ये विलीन होणं म्हणजे आपलं सगळं आपण शरणागती पद्धती परिपूर्णपणे नवीन जन्म होणं. आणि सम्मिलित होणं म्हणजे काय, आपलं हातचं राखून दुसऱ्यांच्या मताला आपण पुरस्कार करणं. बरोबर की नाही. म्हणजे याचा सोपं उदाहरण देऊ का तुम्हाला. आपण दूध घ्यायला चाललेलो आहे, दूधवाला आलेला आहे आणि त्या दुधाच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी असलं की ते दूध आपल्याला पातळ व्हायला लागतं, पातळ दिसायला लागतं, नव्हे ते पातळ होईलच. ते संमिलन. आणि विलय म्हणजे काय, दूध घ्यायला जात असताना आपलं भांडं परिपूर्णपणे रिकामं जर असेल तर ते दूध जितकं पवित्र आणि शुद्ध आहे तेवढं ते आपल्याजवळ भांडं रिकामं असल्या पाहिजे. त्याला विलय म्हणतात. त्यावेळेस हा संप्रदाय रिचेबल असल्यामुळे, सर्वश्रुत असल्यामुळे मताचे साधक, साधू, महात्मा, जनसामान्य हे संप्रदायामध्ये प्रवेशित झाले. परंतु काय, त्यांची अघोरी साधना जे ते पहिले करत होते कौल मताचे असताना, नाथ संप्रदायामध्ये आल्यानंतर सुद्धा नाथ संप्रदायाच्या गोष्टी परिपूर्णपणे स्वीकारून त्यांनी स्वतःचा मार्ग त्यागला नाही. त्यांनी नाथांना स्वीकार केलं, नाथांच्या पद्धती स्वीकार केल्या, परंतु स्वतःमध्ये असलेलं अघोरत्व, स्वतःमध्ये असलेली हटवादिता, कर्मठता त्यांनी आता नाथ संप्रदायाच्या साधनेसोबत जोडणं सुरू केलं. आणि अनावशाने का होईना, परिस्थिती रूपाने का होईना, पुढे हाच मार्ग मूळ नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान म्हणून प्रकाशित झाला. नाथ संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाचा शाबरी मंत्र, शाबर मंत्र ज्याला म्हणतात, पहिल्या सेशनमध्ये आपण बोललो होतो. मी तुम्हाला अगदी अधिकाराने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने सांगतोय, सर्वांनी ऐकावं, की आजच्या परिस्थितीमध्ये नाथ संप्रदायाच्या नावाने जेवढे काही शाबर मंत्र फिरतात
वशीकरण आणि काय ते धनप्राप्तीसाठी किंवा शत्रू मारण्यासाठीचे, हे सगळेच्या सगळे शाबर मंत्र डायल्युटेड आहे बरं का. अधिकाराने सांगतो, आजच्या आपल्याजवळ म्हणजे महाराष्ट्राची पण एक कमाल समजावी. महाराष्ट्र हा शब्द वापरतोय तो भेद नाही, थोडा हाय लेवलवर येऊन घेण्याचा प्रयत्न केला. नाथ संप्रदायाच्या विस्तृत अवताराच्या बाबतीत, विस्तृत पसाराच्या बाबतीत बोलत असताना प्रांत भागानुसार जेव्हा आपण बोलतो तेव्हा तसा उल्लेख करावा लागतो. महाराष्ट्रात तर मराठीमध्ये शाबर मंत्र, म्हणजे मला नवल वाटतं, शाबर मंत्र म्हणजे काय असेल. शाबरी भाषेमध्ये बनलेला मंत्र म्हणजे त्याची मूळ भाषा शाबर आहे. आता हा शाबर मंत्र मराठीत कसा काय असेल? शाबरी भाषा मराठीत कशी काय लो? ती एक स्वतंत्र भाषा आहे त्या काळाची. ज्याप्रमाणे गौतम बुद्धांच्या उपदेशाची भाषा पाली होती, संत ज्ञानोबराय महाराजांच्या उपदेशाची भाषा मराठी होती, त्याचप्रमाणे या सगळ्या मंत्रांची उद्गाता ही शाबरी भाषा आहे प्रत्यक्ष. मग ते शाबर मंत्र मराठीत कसे असते? तर त्यावेळी त्या व्यक्तींना काहीतरी रचना कराव्याशा वाटल्या म्हणून त्या यमकांना जुळणाऱ्या साजेशा समीकरणामध्ये बसणाऱ्या रचना त्या व्यक्तींनी त्या काळी केल्या आणि त्यालाच पुढे शाबर मंत्रांमध्ये सम्मिलित करण्यात आलं. म्हणून मी आपल्याला अधिकाराने अभ्यासपूर्ण संतकृपेने गुरुकृपेने सांगू इच्छितो की आजच्या परिस्थितीमध्ये नाथ संप्रदायाच्या नावाने जेवढ्या काही शाबर मंत्र विद्या सुरू आहेत, या 90 ते 95% सगळे डुप्लिकेट. नाथ संप्रदायामध्ये स्वतः गुरु गोरक्षनाथ महाराजांचं सगळं साहित्य, लिटरेचर, उपदेश आपण जर अभ्यासले तर ते भक्तीला प्राधान्य देतात, ते योगाला प्राधान्य देतात, ते नामजपाला प्राधान्य देतात आणि खरं तेच साध्य असतं बरं का. आता त्यामुळे आता जर कुठले शाबर मंत्र असतील ज्याच्यात मारण, मोहन, स्तंभन, उच्चाटन असेल आणि ते जर नाथांच्या नावावर खपवल्या जात असेल तर तो निव्वळ आणि निव्वळ मूर्खपणा. कौलांतक मत, कौल मत, कौली हे नाथ संप्रदायाची शाखा मुळीच नाही. नाथ संप्रदाय हा सिद्धांचा संप्रदाय आहे, मांत्रिकांचा जादूटोणा करणाऱ्यांचा नाही. हा उच्च संप्रदाय आहे. हां, त्याच्यासाठी शाबर मंत्रांची काही वेगळ्याने आवश्यकता नाही बरं का. अशा घटना जर घडत असतील आणि त्याच्यावर उपाय पाहिजेच तर नामस्मरणाची आणि योगाची ताकद सुद्धा असे संकट दूर करू शकते. परंतु त्यासाठी शाबर मंत्रांची योजना झालेली आहे असं जर कोणी समजत असेल तर मला एक नवल वाटतं बरं का. शाबर मंत्र भौतिकतेसाठी वापरणाऱ्या लोकांवर कीव करावे. नाथांनी भौतिकतेसाठी किंवा कुठल्याही देवानी भौतिकतेसाठी कधी अवतार घेतला नाही. तुम्ही भौतिकतेच्या पलीकडे जाऊन सत्याच्या बाबतीत मार्गस्थ व्हावं म्हणून हा सगळा अवतारांचा, उपदेशांचा, साहित्याचा आटापिटा असतो. त्यामुळे कुठल्या मंत्राने जर समजा धनप्राप्ती होत असेल तर मला तरी असं वाटतं की तो मंत्र अगदी फालतू आणि फुकट आहे बरं का. मंत्रांनी धनप्राप्ती होते पण ती आत्मधनाची प्राप्ती होत असते आणि हे आत्मधन जर मिळालं तर तो सर्वात मोठा श्रीमंत असतो. बरोबर आहे की? म्हणून आपण कधीतरी श्रीमंत ज्ञानोबराय महाराजांना सुद्धा श्रीमंत ज्ञानोबराय महाराज म्हणतो. त्याच्यात त्यांची प्रॉपर्टी नसते, त्याच्यात त्यांची आत्मवृत्ती दाखवायचा प्रयत्न असतो आपला. त्यामुळे शाबर मंत्र सुद्धा 90 ते 95% सगळे डुप्लिकेट फिरतात. शाबर मंत्र असतील परंतु ते सगळे शाबर मंत्र वेगवेगळ्या चक्रांना जागृत करण्यासाठी, वेगवेगळ्या जाण्यासाठी आहे. ते तुम्हाला मानसिक धीर देण्यासाठी आहे. सावंजी ओम नमो आदेश, अलख निरंजन आदेश. आणि आता मला ज्या प्रकारे प्रश्न आले होते त्यांचं उत्तर पण देतो. नाथ संप्रदायामध्ये
पुष्कळ असे लोक स्वतःला साधू म्हणवतात, जे स्वतःला मोठं म्हणवतात, त्यांच्या अंगात म्हणे देव येतो. आणि एका प्रश्नामध्ये की गुरु गोरक्षनाथ त्यांच्या अंगात येतात. देव अंगात येण्याची गरज नाही, देव अंगातच आहे बरं का प्रत्येकाच्या. याला एक छोटंसं प्रमाण देतो. ज्ञानोबराय महाराजांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना हेच वाक्य आपल्याला सांगितलंय. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोबराय महाराज जेव्हा या ओळीची सुरुवात करतात तेव्हा त्या परमतत्वाला त्यांनी ओंकार म्हणून नमन केलेलं. मग तो कोण आहे? तर तो वेद प्रतिपाद्य. त्याचंच वर्णन वेदांनी केलेलं आहे. वेद त्याच्याच बाबतीत बोलतात, त्या परमात्म्याच्या बाबतीत. तो कोण आहे आणि कसा आहे? तो स्वसंवेद्य. तो स्वतःला जाणतो, स्वतःला जन्माला घालतो, स्वतःचं निर्दालन करतो. नवे नवे हे आपल्याला दिसून पडतं, पण तो स्वांत सुखाय असतो. अल्टिमेट, युनिक म्हणता येईल त्याला इंग्रजीमध्ये. असा हा एवढ्या सगळ्या व्याख्यांनी परिपूर्ण असलेला परमात्मा आत्मरूपानी तुमच्या माझ्या या प्रकृतीच्या चराचरामध्ये अधिष्ठित आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? देव प्रत्येकाच्याच अंगात आहे, मग तो येतो असं म्हणायची गरज काय? बरं, मग गंमत अशी आहे की हा देव अंगात येतो, तर हा देव सुद्धा अंगात येतो ना, तेव्हा आसुरीपणे अंगात येतो बरं. म्हणजे मग त्याची ती श्वासोश्वासाची प्रक्रिया अगदी जोरजोरात व्हायला लागते आणि मग तो एका तंद्रीत जातो. आणि हे सगळं झाल्यानंतर काय होतं? गमतीचा भाग आहे बरं का. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर काय होत असेल तर लोक दर्शनाला येतात, इथपर्यंत ठीक आहे. परंतु देव अंगात आल्यानंतर तिथे येणारे 99.9% लोक परत काय करतात? स्वतःचे भौतिक प्रश्न घेऊन तिथे येतात आणि त्याला विचारतात. म्हणजे हे अंगात येणं पण काय आहे? भौतिकतेसाठीच आहे. बरं, हा जो अंगात येतो आहे, ज्याच्या अंगात येतो आहे, याच्या अंगातलं हे वारं निघून गेलं की खरंच त्याच्या वर्तनामध्ये असं वाटतं का की त्याच्या अंगात येत असेल? याच्यासाठी एक सुंदर उदाहरण देतो. आम्ही वारकरी ही संज्ञा घेतो आणि एखादा व्यक्ती धोतर घालतोय, टोपी घालतोय, गांधी टोपी, बुक्का लावतोय, गोपीचंदन टिळा लावतोय, टाळ घेतोय हातात, मृदंग घेतोय, तो वारकरी. पण तो जर वारकरी एकही वारी करत नसेल किंवा एकादशीचा उपवास करत नसेल तर आम्ही काय म्हणतो की तो वारकरी नाही. खरं तर हे सगळं बाह्याचरण आहे. परंतु एखादा वारकरी आहे आणि त्याच्यामध्ये कणव आणि दया नसेल तर तो वारकरी असेल का? बरं, त्यांनी भजन कीर्तन करावं, कीर्तनं ठोकावी, स्टेजवर उभं राहावं, अतिशय भव्य दिव्यपणे कीर्तन करावं. मी कोणावर टीका करत नाहीये, मी उदाहरण शेअर करतो. आणि स्टेजवरून खाली उतरल्यानंतर त्याचं वर्तन पाहून आपल्यालाच नवल वाटावं की आत्ताच याने कीर्तनामध्ये सर्वांना समाविष्ट करण्याचा, भेद निरसन करण्याचा, विश्वात्मक होण्याचा उपदेश दिला, आणि हा स्टेजवरून खाली उतरल्यानंतर याचं रूपच अगदी काही सेकंदात पालटलं. म्हणजे याचाच अर्थ तो आतापर्यंत जे उपदेश देत होता ते सगळं नाटक होतं. म्हणणं आहे की आपल्या सर्वांसोबत असं होतं नाही का? त्याच प्रकारे जर एखाद्याच्या अंगात देव येत असेल तर यासाठी मी काल एक सुंदर उदाहरण दिलं होतं की आपल्याला चुकून अत्तराचा स्पर्श झाला. म्हणजे यासाठी एका फार मोठ्या कवीचं सुंदर उदाहरण देता येईल की मोगऱ्याचे फुलं काही वेळ हातात ठेवल्यानंतर आपण ते देवाला वाहतो आणि गंमत बघा, ते फुलं आपल्या हातातून निघून गेलेले आहेत, पण तरी त्या फुलांनी जाता जाता आपल्यावर एक उपकार केला आहे. आणि तो उपकार म्हणजे काय असेल हो? तर त्यांनी आपल्या हाताला सुगंधित केलेलं आहे मोगऱ्याच्या फुलांनी. मला असं वाटतं की येत असेल देव कदाचित, पण देव आल्यानंतर जे काही प्रश्नोत्तर व्हायचे, मला माझं लग्न कधी होईल, माझ्या पोराला नोकरी कधी लागेल, घर कधी होईल, आणि त्या व्यक्तीमध्ये सापडतो का हो तुम्हाला?
काय आहे की कुठेतरी प्रवासाला जात असताना त्याच गाडीत बसतो, एखादी बस समोर म्हणून आपण कुठल्याही बसमध्ये बसतो का? त्याची पाटी पाहतो, ती कुठे जाते ते पाहतो, सीट उपलब्ध आहे का, बसायची जागा उपलब्ध आहे का, एवढ्या सगळ्या आपण सोयी पाहतो. मग मला असा प्रश्न पडतो बरं का, की तो देव सुद्धा यांना कसा निवडत असेल हो अंगात येण्यासाठी? देव अंगात येतो, देव अंगात येतो, हे फार सांभाळ सर्वांना. देव अंगात येतो, पण देव अंगात आल्याची खूण काय? ज्ञानेश्वरी निर्माण होते. देव अंगात आल्यानंतर तुकारामांकडून गाथा लिखाण होतं. देव आल्यानंतर निवृत्तीनाथांकडून अभंग निर्माण होतात. कान्होबाई महाराजांकडून विठ्ठल चितारल्या जातो. नामदेवांकडून कीर्तनाची संहिता झाडल्या जाते. कबीरांकडून अद्वैत तत्वाचा पुरस्कार केला जातो. देव आल्यानंतर हे सगळं होतं. कारण की देवासारखी पुण्य पवित्र अपरिमित शक्ती जर कोणाच्या अंगी प्रवेशित झाली आहे तर नक्कीच तो देव आल्यानंतर त्या शरीरामधून जे काही प्रदर्शित होईल, जे काही निर्माण होईल, ते सगळं अपरिमित आणि अलौकिकतच असेल, नाही का? नाहीतर देव आलेला आहे आणि देव आल्यानंतर त्या काहीतरी ह्या हूं होत आहे आणि भौतिक प्रश्नाला उत्तर देऊन तो देव निघून जातो. अहो, विनाकारणच त्याने अवतार घेऊन एवढ्यात हाल अपेष्टा सहन केल्या नाहीत. त्यामुळे देव येतो, पण देव आल्यानंतर ज्ञानेश्वर घडतो. देव अंगी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय घडतात. देव अंगी आल्यानंतर नामदेवराय महाराज घडतात. देव अंगी आल्यानंतर गुरु नानक घडतात. देव अंगी आल्यानंतर संतत्व घडतं. तो 2 मिनिटांसाठी असो का 2 तासांसाठी का 2 जन्मांसाठी. म्हणून मी तुम्हाला अत्तराचं उदाहरण दिलं, मोगऱ्याच्या फुलांचं उदाहरण दिलं, की अत्तर एका सेकंदापुरतं का जर समजा आपल्याला स्पर्शित झालं तरी त्याचा अहो साधा डिओ जर आपण मारलाय फॉक्सचा लास्ट फॉर 24 आवर्स, एक डिओड्रंट मारलं तर ते आपल्या शरीराच्या दुर्गंधाला कोपऱ्यात करतं आणि स्वतःचा सुगंध आपल्या शरीराला देतं. तर एक डिओ आपल्या शरीराला सुगंधी बनवतं. तर मग या लोकांच्या अंगात देव आल्यानंतर त्यांचं आयुष्य, त्यांचं वर्तन, त्यांची वागणूक सुगंधमय का होत नाही व आनंदमय का होत नाही? तर म्हणूनच मी सांगतो की देव ज्याच्या अंगी फेऱ्या म्हणून येतो तो त्याचा वैयक्तिक मानसिकतेचा अधूपणा आहे. माझा विरोध नाही, मी माझं मत प्रदर्शित केलं. आणि देव अंगी यासाठी मला एक सांगा, देव अंगात आलेला आहे, देवाचा स्पर्श एखाद्या व्यक्तीला झालेला आहे, तर त्याची वागणूक ही जीवनमुक्तासारखी नसेल का? चुकीने आपण एखाद्या रस्त्यावरून जातोय आणि हलकीशी पावसाची सर आली तरी ती आपल्याला आनंद देऊन जाते. बरं, पाऊस आला नाही पण कुठेतरी, पण तरी त्या पावसाची उपस्थिती तर आपल्याला माहीत पडतो ना आहे. तर तिथे आनंद, सौहार्द, कारुण्य, कणव, दया कुठेच दिसून पडत नाही हो. आणि अशाने या देवाचं येऊन फायदा सुद्धा काय? आणि देव आल्यानंतर सुद्धा आपण जर मुलाचं लग्न कधी होत आहे, मुलीचं कधी जमत आहे, नोकरी कधी लागते, घर कधी उभं राहतंय, हेच जर करत बसलो तर पिंडी ते ब्रह्मांडी कधी करायचं? त्यामुळे आमची मेंटॅलिटी भौतिकतेची असते आणि समोरच्याला सुद्धा भौतिकतेनेच प्रसिद्धी, अलौकिकत्व पाहिजे असतं. म्हणून ते पण देव अंगात येण्याचं येडेपणा करतं आणि आपण पण त्या देवाकडे जाण्याचा मूर्खपणा करतो, नाही का? म्हणून ज्ञानोबराय महाराजांचं एक प्रमाण मला आठवतं, ते फार सुंदर आहे, की ऐकण्याची हळू वार्ता आली तरच श्रवण आणि ज्ञान अंगी प्रवेश करतं, अध्यात्म साध्य होतं. नाहीतर मुक्यांनी सांगितलं आणि बहिऱ्यांनी ऐकलं असा प्रपंच होतो, नाही का? त्यामुळे देव अंगात येत असेल
पण देव अंगात आलेला आहे. तर तो देव अंगात आला ज्ञानोबराय महाराजांच्या अंगात आला म्हणून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 अनेकोत्तम अभंग आम्हाला मिळाले. देव अंगात आला होता मुक्ताई आईसाहेबांच्या म्हणून ताटीचे अभंग निर्माण होऊन ज्ञानदेवांना उपदेश झाला. देव अंगी आला होता निवृत्तीनाथ बाबांच्या म्हणून ज्ञानदेवांना सनात झाले. देव अंगात आला होता एकनाथ महाराजांच्या म्हणून भावार्थ रामायण निर्माण झालं, भागवतावर टीका झाली. देव अंगात आला होता समर्थ स्वामी रामदासांच्या त्यामुळे दासबोध निर्माण झाला, मनाचे श्लोक निर्माण झाले, आनंदवन भुवनी नावाचं अप्रतिम असं स्तोत्र निर्माण झालं. देव आला तर तो देव सर्वांना त्याच्या योग्यतेचंच काहीतरी गिफ्ट देऊन जाणार की. देव हा भौतिकतेच्या पलीकडे खरा आनंदाचा पुरस्कर्ता आहे. तर तो तुम्हाला आल्यानंतर या छोट्या छोट्या गोष्टी कशा काय. घरात एखादा मोठा व्यक्ती आल्यानंतर त्यांनी लहान बाळाच्या हातात पैसे देतात. खरं तर तो संस्काराचा नाही आपुलकीचा भाग आहे. पण एखाद्या मोठ्या व्यक्तीने घरात आल्यानंतर आपल्याला काहीच जर दिलं नाही तर आपण म्हणतो की पोराच्या हातात 10 रुपये तर टाकायचे होते, मोठे आहेत, कमवते आहेत. मग हेच जर प्रमाण मी देवांच्या बाबतीत धरलं तर तुम्हाला कसं वाटेल की देव येतोय आणि तो पोरांच्या हाती काहीच ठेवत नाही. त्यामुळे हे जोरजोरात श्वास घेऊन काहीतरी वेडवाकडं पद्धती करून देव अंगात येणं हे काही नाथसंप्रदायाचं द्योतक नाही. आणि गुरु गोरक्षनाथ महाराजांसारखी अत्युच्च शक्ती जर 10 मिनिटासाठी तुमच्या शरीरात प्रवेश करते तर त्यासाठी तुमच्या मानसिकतेची, तुमच्या आत्मतत्वाची एवढी तयारी झाली आहे का ती एवढी मोठी शक्ती तुमच्या शरीरात इतके वेळ स्थित राहते. नुसती स्थित नाही, संवाद करते लोकांसोबत. ह्या सगळ्या गोष्टी नाथ संप्रदायाच्या नावावर खपवल्या जातात. कारण नाथ संप्रदायाकडे पाहण्याची आमची बुद्धी आणि नाथ संप्रदाय दाखवण्याची काही लोकांची बुद्धी ही भ्रष्ट झाली. नाथ संप्रदाय म्हटला म्हणजे ज्यांच्याकडे सिद्धी असेल मग त्यांच्याकडे शाबरी मंत्र असतील, मग ते शाबरी मंत्र आपल्याला मिळाले की आपल्याकडे पण सिद्धी येईल. सिद्धी हा शब्द ज्ञानोबांनी सुद्धा अनेकदा वापरलेला आहे. पण ज्ञानोबराय महाराजांच्या मते सिद्धी कुठली, ऐका बरं का, महत्वाचं सांग. ज्ञानोबराय महाराजांच्या मते सिद्धी, ज्या सिद्धीचा त्यांनी पुरस्कार केला ती सिद्धी म्हणजे कुठली, स्वतः ओळखणार म्हणजे सिद्धी. दुःखांच्या पलीकडे सुद्धा कुठेतरी आनंद आहे हे ओळखण्याची सिद्धी. पै समुद्राचे निमिसे जळचरा भयनुपजे आणि समुद्री नुबगी जे जळचरू जैसा ही ओवी आपल्या लक्षात आली तर त्यानंतर आपल्या स्वभावामध्ये होणारा आनंदमय बदल म्हणजे सिद्धी. आणि म्हणून त्या सिद्धीचा ज्ञानोबांनी पुरस्कार केला. मग एका सिद्धीच्या बाबतीत श्री गुरु एकनाथ महाराज एक वाक्य काढतात, सिद्धी लावी पिसे. मग ज्ञानोबराय महाराज सिद्धीचा पुरस्कार करतात आणि एकनाथ महाराज म्हणतात सिद्धी पिसं लावते. तर ज्ञानोबराय महाराजांनी सांगितलेली सिद्धी जी आहे ती अप्रतिम आणि अलौकिक आनंददायी, सुखाच्या सुद्धा पलीकडे. आणि एकनाथ महाराज ज्या सिद्धीच्या बाबतीत पिसं लावणारी आहे असं म्हणतात ती सिद्धी म्हणजे या बाजारू लोकांनी पसरवलेली चुकीची धारणा. आणि सिद्धी पाहिजेच असेल तर त्यांनी नाम जप करावा. मला या सगळ्या आपल्या बोलण्यामध्ये आवर्जूनपणे गोंदवलेकर महाराजांचं एक उदाहरण प्रस्तुत करावं असं वाटतं. गोंदवलेकर महाराज म्हणतात की रामनामाचा जप केल्याने, नाम जपी झाल्याने सगळ्या गोष्टी प्राप्त होतात हे चुकीचं. तर रामनामाचा जप केल्यानंतर काय होत असेल तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात नाही तर अनावश्यक इच्छाच मरून जातात आणि आवश्यक असलेल्या इच्छा परिपूर्ण जातात. सगळ्याच गोष्टी पूर्ण होतील हे काही आवश्यक नाही, परंतु त्या रामनामाच्या जपामुळे